नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तर मी आहे आज अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये। या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज श्रीराम हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज हिवरकर पोलीस अकॅडमीच्या मार्फत जी व्हॉइस क्लिप प्रसिद्ध झाली आणि त्या क्लिपमध्ये काही जातीवादी आणि काही ब्लॅकमेलिंग अशा पद्धतीचे काही वाक्य आहेत त्या व्हॉइस क्लिपमध्ये आलेले आहेत। तर आपण त्या जो आरोपी आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? सदर प्रकरणामध्ये विस्तर तक्रार घेतलेली विद्यार्थ्याची शुभम लोणारची तक्रार घेतलेली आहे। त्या तक्रारीवरून 75/2 351 352/2 BNS आणि सहकलम 3(1)R(VS अनुसूचित जाती जनजाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद केलेला आहे। सदरचा तपास SDPO असतो, तो हा तपास आम्ही करतो। आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांनी जातीवाचक जे काही विधान केलं आहे त्याविषयी हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि माझी नागरिकांना विनंती आहे की शासनाने प्रॉपर कारवाई केलेली आहे, त्यामुळे त्यांनी कुठलाही कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नये अशी विनंती करतो आणि जी रीतसर आहे ती कारवाई आम्ही ती करत आहोत। तर हे होते उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज श्रीराम। मी संजीव भांबोरे, अड्याळ पोलीस स्टेशन। काय नाव आहे तुमचं, काय सांगाल या प्रकरणाबाबत? माझं नाव सुरेश खंगार आहे आणि मी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहे। आज आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अड्याळ इथं जमा झालेलो आहोत। मागणी आमची एकच होती की हा जो शिक्षक आहे या शिक्षकांनी जी आहे त्या मुलीवर एका प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार केलेला आहे। काही जातीवाचक शब्दसुद्धा वापरलेले आहे आपल्या मागासवर्गीय समाजासाठी। त्याचा विरोध व्हावा, त्याच्यावर कायद्याची कलम लागावी, त्याला अटक होवी, याच हेतूने आम्ही सर्व इथं जमा झालो आणि सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या दबावामुळे आज त्याला अटक झालेली आहे। आपण या संबंधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? आम्ही त्यांना पूर्ण क्लिप ऐकवलेली आहे। मग तक्रार करता जो ज्याच्यावर ही घटना घडलेली आहे त्याला सुद्धा बोलवलं, त्या विद्यार्थ्याला सुद्धा बोलवलं आहे। त्याच्या आधारावर जे आहे त्याच्यावर FIR दाखल झालेली आहे। ॲट्रॉसिटी आणि शरीर सुखाची मागणी, ब्लॅकमेल अशा विविध कलमा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असा मी आशावाद बाळगतो। माझं नाव बालक एकनाथ गजबी आहे, मी जिल्हा संयोजक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा जागृत संघटनेचा। तर कालपासून एक व्हायरल ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे की ज्यामध्ये एक नितेश हिवरकर नावाचा व्यक्ती, ज्याची हिवरकर पोलीस भरती अकॅडमी चालवतो, तो व्यक्ती एका आपल्या शाळेतीलच अकॅडमीमधीलच विद्यार्थिनीला कॉल करून तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न आणि तिच्याकडनं शरीर सुखाची मागणी करणारा एक ऑडिओ क्लिप त्याची व्हायरल झालेली आहे। ज्यामध्ये त्याच्यासोबत तो जातीवाचक बोलतो की महार समाजाची लायकी आहे का आणि त्यांचं राहणसण खानापिना कसा राहते, त्याच्यासोबत कोणीच बोलायचं नाही आणि तुला जर काही गरज पडेल असं तो बोलतो त्या विद्यार्थ्याने, तुला जर काही गरज पडेल तर तू मला मागायचं, त्या महारेले धेड्याले काही मागायचं नाही, अशा पद्धतीनं तो एक संचालक असलेला व्यक्ती बोलतो। त्यामुळे आज या घडीला असं वाटतं की आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का, आमच्या मुली सुरक्षित आहेत का, आम्ही विश्वास कुणावर ठेवा। त्यामुळे आम्हाला ही माहिती कळताच आमचे असंख्य कार्यकर्ते आज पोलीस स्टेशनला आम्ही धडक दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व इथे या ठिकाणी आम्ही जमलो आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि SDPO साहेब यांच्याशी भेटून आम्ही या संदर्भात पूर्ण चर्चा करून त्यांच्यावर आम्ही कडक शासन व्हावे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर यापुढं त्या ठिकाणी असल्या पद्धतीने जे वागणूक चालत आहे त्यामुळे ती अकॅडमी चालू देणार नाही, या ठिकाणी मी अशा पद्धतीचा इशारा देतो। या ठिकाणी जर त्याची अकॅडमी पुन्हा चालू राहिली तर त्या अकॅडमीत कमी जास्त झाला त्याला शासन प्रशासन जबाबदार राहील। त्यामुळे ती अवैध पद्धतीने चालत असलेली अकॅडमी, ज्याला पैशाचा माज आलेला आहे, जो त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलतो की माझ्याकडे करोडो रुपये आहेत, ते त्यांनी ह्या अकॅडमीच्या माध्यमातून गरीब मुलांकडनं घेतलेले पैसे आहेत आणि त्याच पैशाच्या जोरावरती आज तो बोलतो की मी सर्व काही विकत घेऊ शकतो। तर अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला कडक शासन व्हावी आणि त्याची अकॅडमी आजपासूनच बंद राहावी एवढीच या ठिकाणी मी मागणी करतो। जर ते बंद झालेले नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने बंद करू, या ठिकाणी एवढा इशारा देतो।
आणि थांबतो. जय भीम. जय भीम, जय भारत, जय संविधान. मायसेल्फ चेतन कानेकर, भंडारा भीम आर्मी. सर, ही गोष्ट आहे, आपण 205 वर्ष मागे जाऊया आणि 1 जानेवारी 1818 रोजी जो भीमा कोरेगावच्या नदीच्या तीरावर जो महारांनी जो शौर्य दाखवलेलं आहे, ती पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे, भीमा कोरेगावाची शौर्यगाथा. आणि त्यामध्ये बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी महार जातीत जन्माला आलो आणि मला या जातीत जन्म घेतल्याचा सारखा अभिमान आहे आणि ही शौर्याची आणि शूरवीरांची जात आहे. महार आपण 14 ऑक्टोबर 1956च्या आधी होतो आणि आता आपण बौद्ध आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा अशा पद्धतीनं जातीवाचक एक प्रकारे शिवी दिली जाते आणि आज पण देशामध्ये अन्याय आणि अत्याचार अतोनात वाढलेला आहे या सरकारच्या कालावधी. आणि या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता भीम आर्मी, बहुजन वंचित आघाडी असे कितीतरी संघटना आहेत आज या देशामध्ये कार्य करत आहेत. आणि भाई ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा या अन्याय अत्याचाराला वाचा फोडलेली आहे. ही जी घटना झालेली आहे ना, हा जो प्रकरण घडलेला आहे, हे माणुसकीला कलंकित करणारी ही अशी घटना आहे. आणि एक शिक्षक कसा असावा, तेवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे, तो संचालक कसा असावा याची म्हणजे एकदम म्हणजे एक कीव येते की शिक्षक कसा असावा. आणि त्या विद्यार्थिनीचा खूप मोठा म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तिने या अन्याय अत्याचाराला वाचा फोडलं आणि आज FIR लागू झाली नितेश हिवरकर या संचालकावर. पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप कोऑपरेट केलं, त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते. जय भीम, जय भारत. तुमचं काय सांगा? हां, माझं नाव नरेंद्र अंबादे आहे. मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक आहे. या अड्याडमध्ये जी आज सदर जी घटना घडलेली आहे, ही एक लज्जास्पद घटना घडलेली आहे. हिवरकर अकॅडमी अड्याड यांच्यामार्फत जे याचे संचालक आहेत नितेश हिवरकर यांनी रात्री 28 तारखेच्या रात्री त्यांच्याच अकॅडमीच्या एका विद्यार्थिनी सोबत मोबाईलवर संभाषण केलं आणि ते संभाषण थोडेसे अश्लील प्रकारचे होते. त्यामुळे आज आम्ही आणि त्या एक ऑडिओ क्लिपमध्ये जातीवाचक शिवीगाळ हा प्रकार घडलेला आहे. म्हणून आज आम्ही आजच्या दिवशी इथं पोलीस स्टेशन अड्याडला त्याची तक्रार दाखल करायला आलो. तसंच अड्याडमध्ये जवळपास 4-5 अकॅडम्या आहेत. इथं बाहेरगावून एक मुलं हे शिकायला येतात आणि याच्या पुढे कुठंतरी कुठल्याही शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत असले गैरवर्तन गैरचाडे नको करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही याच्या हिवरकरच्या विरोधात आज इथं तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक पण झालेली आहे. काय नाव आहे आपलं तुमचं? मी दीपक जसबंधू, आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी. एक काल दिवसभरापासून समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये एक क्लिप व्हायरल होत होती. त्या क्लिपच्या आधारे जेव्हा आम्ही संपूर्ण माहिती घेतली, त्या माहिती अंती आम्हाला असं कळलं की अड्याड येथील हिवरकर पोलीस भरती अकॅडमी या संस्थेचे संचालक नितेश हिवरकर यांनी संस्थेतील त्यांच्या अकॅडमीमधील एका विद्यार्थिनीसोबत रात्रीच्या दरम्यान संभाषण करत असताना काही आपत्तीजनक शब्द वापरले आहेत. स्पेसिफिकली जर सांगायचं झाला तर त्यांनी 2 समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी त्या कॉलमध्ये विद्यार्थिनीसोबत केलेले आहेत. आणि त्यामध्ये परत हा जातीचा विषय घेऊन त्यांनी बोललंच, परंतु त्या विद्यार्थिनीसोबत सुद्धा कुठल्याही समाजाला न मान्य होणारे शब्द देखील वापरलेले आहेत. आणि अशातच ही माहिती जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचली, संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. आणि अशातच आम्ही आज अड्याड पोलीस स्टेशन इथे भेट दिली. इथं भेट देऊन सर्व आमच्यासोबत विविध पक्ष, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत. आणि आज आम्ही इथं पोलिसांना
विनंती केली, त्यांना हा सर्व संपूर्ण प्रकरण समजावून सांगितला आणि आमच्या मागणीनुसार आज त्या नराधमावर, जो व्यक्ती स्वतःला शिक्षक म्हणतो, ज्या व्यक्तीकडे जवळपास 450 विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेतात, अशा एका नराधमाला त्याला शिक्षा व्हावी या हेतूने आम्ही आज इथं भेट दिली आणि आमच्या मागणीनुसार त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत विविध कलमा त्याच्यावर दाखल झालेले आहेत आणि पुढे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आमची ही सर्वांची मागणी आहे आणि पुढे सुद्धा हा लढा सुरू राहील एवढंच मी सांगतो. होत नव्हते, परंतु आजकाल अलीकडे लोकांमध्ये जातीभेदाची तीव्र भावना वाढीस लागलेली आहे. त्यामुळं हा जो इथे जो संचालक आहे, आम्ही तर मागणी करतो पोलीस प्रशासनाला की त्यांनी इथलं जे इन्स्टिट्यूट आहे ते बंद करावं. आम्ही त्यांचं इन्स्टिट्यूट पूर्ण इथं भीम आर्मी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, आझाद समाज पार्टी आहे, बहुजन समाज पार्टी आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या संचालकाची इथं शाळा कॉलेज इथं चालू देणार नाही आणि आज आम्ही अपेक्षा करतो की पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून त्याला अटक करून न्यायालयाने त्याला चांगली कडक शिक्षा करावी, ही आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीनं मागणी करत आहोत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.